राणी साहेब, गोदा, आजच्या थाळ्याचा बेत जरा कमी तिखटाचा करा. राजांची प्रकृती नासार आहे. पथ्यपाणी करणे गरजेचे. एकदा का प्रकृतीत उतार झाला म्हणजे पूर्ववत करा. जी राणी साहेब. राणी साहेब, सदरेवर रामचंद्र पंत अमात्य आलेत. पंत अमात्य, एवढ्या लगबगीनं येणं केलं काय मनसुबा? मनसुबा अवघड आहे राणीसाहेब. नजरबाजांनी तातडीनं खबर धाडली. एतिकाद खान येसुबाई मासाहेब आणि बाळराजांना कैद करून रायगड उतरलाय. कोंजर, चापगाव, नांदगाव, महाड, बीरवाडी करीत वरांदा घाटामार्गे वडू तुळापुरी मुघल छावणीकडे घेऊन जात आहे. आता धावतोच ते एतिकाद खान असते. राणी साहेब, आम्ही वरांदा घाटाच्या गहीच्या मार्गाने कावळागडाच्या मागच्या अंगाने आत घुसतो आणि त्या गहीतच चिरडून मारतो त्या खानासने. संताजीराव, जरा सबुरीनं घ्या. पहिलीच खबर आहे. शहानिशा करू मगच जोखीम घेऊ. हा आपल्या फौजेचं बळ कमी आहे. त्यात पल्लाही दूरचा आहे. आपली समशेर गनिमाच्या रक्ताला चटावलेली असते, पण जरा धीर धरा. पंत अमात्य, पुढची काय खबर आहे? एवढ्या मोठ्या दुःखात सुखाची एकच किनार म्हणजे येसुबाई मासाहेब आणि राजपरिवारास मुघल कोणतेही तोशिष लागू देत नाही. शाही इतमामात त्यांची काळजी घेत आहेत मुघल. तो औरंग्यात चलाख आणि मोठा राजकारणी आहे. वतनदारांना आणि रयतेला भुलवण्यासाठी तो राजपरिवाराला शाही इतमामात नेण्याची चाल खेळतोय. रयतेने बंड केला तर त्याचा शक्तिपात होईल हे तो चांगलाच जाणून आहे. मुजरा राणीसाहेब, कोकणाच्या कुशीतून खबर आहे. मानगडाच्या कुशीतून बाळराजासनी आणि राजपरिवारासनी तामिनी घाटाच्या अंगाकडून मुघली छावणीकडे नेत आहेत. असा खेळ खेळतोय वे तो औरंग्या. मुजरा राणीसाहेब, सुधागडाहून खबर आहे. तैलपालीच्या रानातून. हेच ना, सुधागडाच्या पायथ्याने तैलबैला घाटातून पवन मावळात उतरून मुघल राजपरिवारास वढू तुळापुरी शाही इतमामात नेत आहे. तो औरंग्या मोठा धूर्त राजकारणी आहे. सर्व मार्गानिशी तंतोतंत तशीच रचना करून तो आपली दिशाभूल करायचा प्रयत्न करतोय. चकवा रचतोय. आपल्याला गोंधळात पाडून तो हुशारीनं राजपरिवाराला मुघली छावणीकडे नेऊ पाहतोय. मराठ्यांचा छापा पडू नये म्हणून दक्ष येतो. मोलाचं बोललात राणीसाहेब. पंत अमात्य, काळ कठोर झालाय. चारी बाजूंनी संकटाचे ढग जमू लागलेत. आता हा विषाचा प्याला पिऊनच ही शिवदौलत बचावली पाहिजे. संताजीराव, धनाजीराव, पंत अमात्य, साऱ्या मानकऱ्यांची, शिलेदारांची जल्दीने सल्लामसलत करा आणि पुढची रणनीती आखा. हम ये जानना चाहते हैं कि आपने येसुबाई और उसके साथ आने वाले लोगों के लिए क्या इंतजाम किया है? शतरमुर्ग के पंखों से बने मुलायम बिस्तर लगवाए गए हैं. मराठा भोज पकाने में माहिर खानसामा तैनात है. सारे इंतजाम पुख्ता है अब्बूजान. हाँ, अब ठीक है, अब ठीक है. अब्बूजान, सुबह से 4 दफा यही चीज हम आपको बता चुके हैं. आखिर मांजरा क्या है? इतना परेशान हमने आपको पहले कभी नहीं देखा. अरे नहीं, हम कहाँ परेशान हैं, हम तो बस अब. अब्बूजान, आप अपनी बेटी के साथ हो, दरबार में नहीं. बादशाह हिंदुस्तान को भी परेशान होने का हक है अब्बूजान. अपनों के सामने कमजोरी कबूल करने में कोई हर्ज नहीं. परेशानी तो है. शिवा की बहू और संभा की बेवा हमारे कब्जे में जो आ रही है, 2 पुश्तों से चली आ रही लड़ाई की यादें हमें सता रही हैं. एक शिवा था
जो हमारी मुट्ठी से हवा हो गया, और दूजा मरते दम तक हमारे सामने नहीं झुका। ऐसे खानदान से है ये यसु भाई, बाज की नजर से इनकी निगरानी करनी होगी। मंडळी, आपण सारे इथं जमलो आहोत ते राणी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मुघलांशी मुकाबला कसा करावा, त्याची रणनीती काय असावी हे ठरवण्यासाठी। वक्त बाक आहे, आपण साऱ्यांनी एक दिलाने योग्य दिशा ठरवणे गरजेचे आहे। संकटाचे ढग सर्व बाजूनी जमा झालेत। आपल्याकडे ना तेवढं लष्करी सामर्थ्य ना खजाना। अहो, फौज पोटावर चालते म्हटलं, सभा मुघलांना आपण या वक्ती तरी विरोध करू नये। काय बोलताय सरपंच? मुघलांना विरोध करायचा नाही? अहो, मग काय समशिरा आड्याला लावून नांगर हाकायचं का? भागूबाईवानी लपून राहायचं वय, या मासी जमायचं नाही। तसं बी समशेर चालवाया अंगात रग आणि मनगटाला फळ लागते। रणांगण पेटवायचं तुमचं काम नाही। तर हो, हे प्रल्हाद पंत कधी रणात आले जे रण माजवतील? प्रल्हाद पंत, तुम्ही सदरेवर बसून कानभरणी करून आपल्या वरिष्ठांना मधाळ बोलण्याने काबू करा फक्त, बस। शंकराजी पंत, शब्द जरा जपून वापरा। आणि पाहिले हो, पाहिले तुम्हा साऱ्यांचे युद्ध कौशल्य। एवढंच जर तुमच्या तलवारीत पाणी होतं ना, तर या शिवदौलतीची ही अशी अवस्था झालीच नसती। पंत, जिभेला लगाम घाला, तर आमच्या समशिरीचं पाणी तुम्हाला दाखवाय कमी करायचं नाही आम्ही। पंत, आजवर यो देह पोचला तो कपड्यानं मडवाया नाही। तसाच वक्त आला ना व, महाराजासनी, महासाहेबासनी, राज परिवारासनी मुघली छावणीत घुसून सोडून आणलो तानाजीराव जाधव। शांत व्हा, शांत व्हा। सर्वांनी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवा। हे पहा, आपण सर्वांनी एक दिलाने जर रणनीती योग्य ठरवली तर मुघलांना नक्कीच जेरी साडू शकू आपण, अशी आम्हाला खात्री आहे। बरोबर बोलताय सपंत अमात्य। आम्ही पुन्हा एकदा सांगतो आहोत, आपण वतनदारी पुन्हा चालू करूया। त्यामुळे वतनाच्या लोभापायी मुघलांना जाऊन मिळालेले आपले देशमुख, देशपांडे, खोत, देसाई हे पुन्हा स्वराज्याकडे परततील। त्यामुळे आपले लष्करी सामर्थ्य वाढेल, पण आपला महसूलही वाढेल। नाही, हरगिज नाही, ही अमानुष प्रथा पुन्हा नको। मग काय हवे तरी काय तुम्हाला पंतामात्य? या खंडोबल्लाळांना मध्यस्थी घालून राजाराम राजांकडून हवं ते करवून घ्या। नाहीतरी हे राजांच्या विशेष मर्जीतले आहेत, नाही का? कोण डावरा? म्हणजे आम्ही राजांना भुलवून वाटेल ते करून घेतो असे म्हणायचे आहे तुम्हास? होईच मुळी खंडो, आम्ही सारे जाणतो बरे। हो, शंकराजी थांबा। राणे साहेब बरोबरच बोलतात, आपल्यात एकीच नाही। तेव्हा ही मसलत आपल्याला पार पडायचीच नाही। खुशामदीद, खुशामदीद। हम सल्तनत मुगलिया की शहजादी जीनत, हम मरहट्टा रानी का तहे दिल से इस्तकबाल करते हैं। आपका दीदार कर हमें बेहद खुशी हुई। आपल्याला भेटून आम्हालाही खुशी झाली शहजादी साहेबा। यहाँ इस शाही छावनी में आपके सारे इंतजामात बिल्कुल शाही तरीके से किए गए हैं रानी साहिबा। आप येसुबाई साहिबा, हमने जो आपको जमानत लिख भेजी थी उस पर जरूर अमल किया जाएगा। ये जुबान है हमारी। चलिए, बादशाह सलामत आपकी राह देख रहे हैं।
आज से तुम हमारी सल्तनत में 7,000 मनसबदार हो। क्या नाम है आपका? अगले कुछ दिनों के लिए आपको आपका नाम बार बार बताना पड़ेगा। हमारी याददाश्त कम हो चली है। आमच्या थोरल्या आबासाहेबांचे नाव आम्हास दिले आहे, शिवाजी. आम्हास खात्री आहे की हे नाव आपण कधी विसरू शकणार नाही. इस पूरी दुनिया में हमारी आलमगीरियत को चुनौती देने वाला सिर्फ ये एक ही नाम था, शिवाजी. हमें खास पसंद नहीं है, पर हमारी आपसे कोई दुश्मनी नहीं, बल्कि हमदर्दी है. बहुत तकलीफ सही है आपने. सर से बाप का साया उठ गया, विरासत में तख्त भी नहीं मिला, फिर भी आप सहते रहे. चलिए, आज के बाद हम आपको साहू बुलाएंगे. सब कुछ सहने वाला साहू. आमच्या नावाची फिकर सोडा. आपण आपले नाव थोडे छाटता येईल का ते बघावे. मोहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब. नाव सांगता सांगता श्वास उकडायचा आमचा. दाद देनी पड़ेगी आपके तेवर की और आपके अकल की भी. एक इच्छा आहे, राजाराम महाराजांची प्रत्यक्ष भेट व्हावी. असलियत सुनाते वक्त इनके चेहरे का नूर देखना चाहते थे ना? कर लीजिए अपने मन की मुराद पूरी. हमें तो बताया गया था कि आप राजनीति में बड़े धुरंधर हो, लेकिन हमारे आलीजा ने एक छोटी सी चाल क्या चली, आप तो बिल्कुल आसानी से फंस गए. आपके कानों पर आपको एतबार नहीं होगा, यकीन नहीं करोगे, लेकिन हाँ, ये सच है, ये राजाराम हमारे गिरफ्त में है ही नहीं. जो है वो राजाराम ने भेजा हुआ बहरूपिया है. एक छोटी सी अफवाह की वजह से आज आपको यहाँ गिरफ्त में लाकर खड़ा कर दिया, और अब आप यहाँ हो. तो असली राजाराम को यहाँ आना ही पड़ेगा. क्यों? ह्या स्वराज्यावरील संकटाचे ढग दिवसेंदिवस गडद होत असताना देखील या शिवदौलतीचे मानकरी एकमेकांबद्दल आकस बाळगतायत. हे बरे नाही. योग्य ती मसलत करून मनसुबा आखायला हवा. एकच भीम टोला असा देऊ गनिमाला की त्यांचा नक्षा उतरवू. पण राजे, यापुढे रणनीती आखण्यात मर्यादा आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. होय, येसुबाई मासाहेब आणि बाळराजे त्या औरंग्याच्या कैदेत आहेत. हे ध्यानात ठेवूनच पुढची रणनीती आखली पाहिजे. बरोबर आहे. नाहीतर तो सैतान औरंग्या मराठ्यांचं वादळ रोखण्यासाठी त्यांच्या जीवाचं बरं वाईट करायला बी कमी करायचं नाही. सावध आणि सूत्रबद्ध पद्धतीने रणनीती आखायला हवी. राजा, बाहेर रायगडचं किल्लेदार चांगूजी काटकर आले ती.
काय? जे पकडले गेले ते राजाराम राजे नव्हते? रायगड मिळवण्यासाठी बादशाहने केलेला कावा होता म्हणजे याचा अर्थ. अरे माझ्या कर्मा, मुडदा बशिवला त्या बादशाचा. लय नीच आहे तो, सैतान हाय. पर म्या काय म्हणते, आपण विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे होता का नाही? म्हणतात ना ते, आंधळी घागर घेऊन गेली पाण्याला आणि घागर फोडून आली. तसंच झालंय बघा अगदी. आणि इथं तर काय थोरलेपणाचा मान. भीमाबाई, जबानीला लगाम घाला. नेहमी तेच. उचलली जीभ लावली टाळ्याला. जानकीबाई, अहो भीमाबाई काय चुकीचं बोलल्या? बरोबरच बोलल्या त्या. आबासाहेब, क्षमा करा आम्हाला. आम्ही गुन्हेगार आहोत. स्वराज्याच्या, रयतेच्या, श्रीमान रायगडाच्या, त्या सुवर्ण सिंहासनाच्या. आमच्या गलतीमुळे साऱ्यांच्याच नशिबी पारतंत्र्य आलं. सुनबाई, झालं गेलं गंगेला मिळालं. शोक आवरा आता. एक गोष्ट ध्यानी घ्या, या वाईट बातमीला सुद्धा एक सुखाची किनार आहे. येसूबाई ज्यांना कैद झाली ते तोतया आहेत. म्हणजे राजाराम राजे अजूनही स्वतंत्र आणि सुरक्षित आहेत. याचा अर्थ लक्षात घ्या. स्वारी सुखरूप आहेत म्हणजे? ताराबाई साहेब आणि राजे आपल्या सुटकेसाठी जरूर प्रयत्न करतील. लागबाद बोललात आऊसाहेब. राजाराम राजे, ताराराणी साहेब, स्वराज्याचे सर्व मुत्सद्दी कारभारी, संताजीराव धनाजीरावांसारखे स्वराज्य भवानीचे खड्ग रणांगण नक्की गाजवतील. त्यांच्या पराक्रमाचा सूर्य औरंगजेब नावाचं ग्रहण नक्की संपवेल. राजा, 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 माफी द्या आम्हासनी. राजा, रायगड नाही वाचू शकलो आम्ही. मराठ्यांच्या राजधानीचा किल्लेदार म्हणून लई मिरवलं, पण त्या पदाची आब नाही राखता आली आम्हासनी. त्या परीस लढून मेलो असतो तरी बेहत्तर. तर काय मोल या जगण्याचा. शोक आवरा चांगोजीराव, शोक आवरा. स्वतःच दोष लावून घेऊ नका. आम्हाला ठाऊक आहे, तुम्ही आणि येसाजी बाबा कंकांनी छातीचा कोट करून 6 महिने गड झुंजता ठेवलात. आम्हाला ठाऊक आहे चांगोजीराव. आपण प्रयत्नांची शर्थ केलीत, पण त्या भावना शून्य औरंग्याने कुटील डाव टाकून भावनांचे युद्ध केलं आणि आपण त्यात हारलो. भावनेला बळी पडलो. पण काळजी नसावी, आपण लवकरच रायगड परत घेऊ आणि त्यांच्या चांद ताऱ्याला भगव्याचा थरार दाखवू. शिवदौलतीच्या राजमुद्रेला स्मरून सांगतो आम्ही, मा साहेब आणि बाळराजांना सोडवून आणू आणि स्वराज्याचा जरी पटका मावळ वाऱ्यात मानाने